कमळे, मी या सगळ्या गोष्टी मी केल्या कारण मला काळजी आहे तुझी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं मी करतोय कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर कमळी. तुम्ही प्रेमाचं बोलायला निघालाय ना हो? खरं आजपासून आपली मैत्री तुटली. ऋषी, कमळी, हे बघा, तुम्ही दोघांनी बोलणं जास्त गरजेचं आहे. वाटल्यास आम्ही सगळेजण बाजूला जातो. चल. नाही नको, आम्हीच जाऊ. साहेबराव, या दोघांनी लग्नासाठी एकमेकाला होकार द्यायला पाहिजे राव. मला पण तेच वाटतंय रे, पण ही दोघं आत्ता काय ठरवतील नव त्याच्यावर हाय सगळं. कमळे, कमळे प्लीज ऋषी सरासने असं काय बी बोलू नको ग. ज्यानं ते तुला नकार देतील. तुमची जोडी खरंच लय भारी दिसेल ग. कमळी, कमळी, आय नो तू मला भेटायला बोलवलंस, पण ऍक्च्युली मलाच तुला भेटायचं होतं. आपल्या घरचे आपल्या एंगेजमेंट बद्दल बोलतात. त्यांचं मत काय इम्पॉर्टंट नाही आहे, तुला काय वाटतं ते इम्पॉर्टंट आहे. आणि काल मी माझ्या मनातलं सांगितलंय तुला सगळं, आणि तू सुद्धा तुझा नकार स्पष्ट सांगितलायस. मला कळत नाहीये इतकं सगळं झाल्यावर तू अचानक एंगेजमेंटला हो कशी काय म्हणालीस. कमळी, खरं सांग, कुठल्या प्रेशर खाली हो म्हणालीस का तू? तुम्हाला काय म्हणायचं होतं हे मला चांगलंच कळलंय. सो आता निघा. माझ्या बोलण्याचा राग आला का? नाही नाही, मी खरंच आपुलकीने आणि मनापासून म्हणून तुम्हाला सांगायला आले. आणि माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर मी माफी मागते, कारण शेवटी प्रश्न आपल्या ऋषीचा आहे म्हणून म्हटलं. कामिनीजी, मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला नेमकी कोणाची काळजी वाटते. अगं मी खरंच मनापासून सल्ला दिलाय. सल्ला? तुमचा सल्ला मी ऐकावा अशी वेळ अजून तरी माझ्यावर आलेली नाही. मला माहितीये तुम्ही इथे माझे कान भरायला आला आहात, बट लेट मी टेल यू, माझा अन्नपूर्णा ताईंवर पूर्ण विश्वास आहे. मी कमळीला सुद्धा चांगलंच ओळखते. कमळी ताईंचीच नात आहे. त्या दोघी कधीही कोणाला फसवू शकत नाही. आणि तुमच्या शब्दातून मला हे स्पष्ट दिसतंय, तुम्ही कमळीवर जळता. बास कर नयनतारा, ह्यात कमळीवर जळण्याचा प्रश्नच येत नाहीये. मी तुम्हाला जे काही सांगते ते मनापासून सांगते आणि आपलेपणाच्या भावनेने म्हणून सांगते. हे बघा, तुम्ही कुणीही कमळीला अजिबात ओळखत नाहीयेत. कमळीला मी ओळखते आणि मी जे काही सांगते ना याची प्रचिती तुम्हाला येईल, पण ती येईल ना त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल तुमच्या हातची, आणि मग हातावर हात सोडत बसा. दुसरं काही नाही होणार. बास. मी तुमचा इन्सल्ट करू नये असं तुम्हाला वाटत असेल ना तर प्लीज लीव्ह. गरज नाहीये जा म्हणून सांगण्याची.
सर मला तुमच्यापासून काय बी लपवायचं नाही. माझी हे लगीन करायची इच्छाच नाही. खरं मी अन्नपूर्णा आजींसाठी होकार दिली, तरी का कोणास ठाऊक माझं एक मन मला तुमच्या संग हे बोलण्यापासून थांबवतं. असं का होईल ते बी मला कळना झालं. कमळी, तुझा जर का नकार असेल ना तर तसं स्पष्ट सांग मला. मला नाही वाईट वाटणार. इनफॅक्ट तू जर नाही म्हणत असशील ना तर मीच नकार देईन या लग्नासाठी. आणि डोंट वरी, तुझ्यावर नाही ब्लेम येणार. मला माहिती आहे तू इथे कशासाठी आली आहेस, तुझे गोल्स काय आहेत, तुझं स्वप्न काय आहे. आणि प्रेम, लग्न या गोष्टी जबरदस्ती नाही होत. आणि तुझ्यावर जबरदस्ती झालेली मला कधीच चालणार नाही. मी काल माझ्या मनातलं सांगितलंय तुला. तू सुद्धा फायनल सांगून टाक सो दॅट नो. हो सर, मी तुम्हाला इथं भेटायला बोलवलं कारण मला तुम्हाला हेच सांगायचं का मला 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 हे साखरपुडा मान्य आहे. काय? तू तू खरं बोलतेस ना कमळी? मी हिच्यासमोर खरं बोलू शकत नाही. अन्नपूर्णा आजींच्या जीवाचा सवाल आहे. सॉरी, आय एम सॉरी. आय स्टिल कांट बिलीव्ह दिस. म्हणजे तू सुद्धा. अरे हे काय चाललंय या घरात? कोणी लक्ष देणार आहे का माझ्या नातीकडे? अरे बघा ना तिच्याकडे. तुमची नात आहे, तुझी मुलगी आहे. अरे एकदा नाही, 3-3दा प्रयत्न केला या मुलीने आत्महत्या करण्याचा. काही तुम्हाला काही हृदयच नाहीयेत का? कोणालाही तिच्याबद्दल काही वाटतच नाहीये का? काय म्हणायचं हे? पहिली तिला हे ऋषी आणि कमळीचं लग्न मान्य नाहीये. का मान्य नाहीये? उलट तिला स्वतःच्या बहिणीसाठी आनंद व्हायला पाहिजे.